Hello, good morning students. Today we are going to teach a lesson of 10th English textbook. This story is written by a famous Bengali writer Tapan Mukherjee. The story tells us the strong relationship between man and animal. Although animals cannot use the words for communication, we can trust and kindness through our action. The narrator shared one of the remarkable incidents when he was just 15 years old. He had an encounter of a special kind with an animal. आज आपण जी कथा पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये 2.1.2 मध्ये हा चॅप्टर आलेला आहे. त्या पाठाचं नाव आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. एन्काउंटर मीन्स आपण एन्काउंटर हा शब्द ऐकल्या आपल्याला पोलीस आणि गुन्हेगार यामध्ये झालेली चकमक आपल्याला आठवते. एन्काउंटर म्हणजे एखाद्या गुन्हेगाराचा पोलिसाने बंदुकीद्वारे केलेला खून असं आपल्याला पटकन लक्षात येते. परंतु या ठिकाणी या पाठामध्ये जे पश्चिम बंगालचे लेखक आहेत तपन मुखर्जी, त्यांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग त्यांनी या स्टोरीमध्ये मांडलेला आहे. तर आपण या पाठाचा अर्थ पाहूया. याचं शीर्षक आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, म्हणजे अचानक झालेला सामना, अचानक घडलेली एखादी चकमक. तर लेखक आपला अनुभव या कथेमधून, तो ज्यावेळेस 15 वर्षाचा होता त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये ही कथा घडलेली आहे आणि तो सुरुवात करतो या पाठाला. तर आपण पाहूया. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगाल. हा लेखक म्हणतो पश्चिम बंगालमधील रानीगंज येथे एका वैद्यकीय कंपनीमध्ये, खाजगी कंपनीमध्ये माझे वडील कामाला होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आणि कॅम्पस म्हटलं की खूप मोठा असा आवार येतो. अशा एका मोठ्या आवारामध्ये, एका स्वतंत्र बंगल्यामध्ये कंपनीमधल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था केलेली होती. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि त्या कॅम्पसच्या कोपऱ्यावरतीच आमचे घर होते. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. आणि आमच्या बागेच्या लगतच्या भिंतीलाच, ॲडजस्टंट मीन्स बाजूच्या, लगतच्या भिंतीला लागूनच
वेगवेगळ्या ऑफिसर्सचा म्हणजे अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लॉवर्स अँड अ हॉस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि जो कॅम्पस होता त्या संपूर्ण कॅम्पसमध्ये खूप अशी डेरेदार उंच उंच वृक्ष होती, रंगीबेरंगी फुलांची झाडे होती, हिरवे हिरवे लुसलुशीत गार असे गवत होते आणि एकदम सर्व संपन्न असलेला तो परिसर अशा वेगवेगळ्या फुलांनी, वृक्षांनी, फळांनी बहरलेला होता. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. आणि त्यांचा जो कंपनीचा कॅम्पस होता त्या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या जातीचे पक्षी, खारुताई, स्क्वेरल्स मीन्स खारुताई, खार हा एक पक्षी आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे पक्षी कायमस्वरूपी त्या ठिकाणी तो परिसरामधील वेगवेगळे झाडे, वृक्ष, फळे, फुले हे त्यांना आकर्षित करत होते. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन ॲन अस्वत्था ट्री नियर बाय. आणि त्यांच्या आवारातच असलेल्या अस्वत्था ट्री, अस्वत्था म्हणजे पिंपळाचं झाड, खूप मोठं असं डेरेदार पिंपळाचं झाड त्यांच्या परिसरामध्येच होतं, त्यांच्या कॅम्पसमध्ये होतं. आणि त्या कॅम्पसमध्येच वानरांचा एक मोठा ग्रुप, एक टोळी, मेड देअर डेन, डेन म्हणजे घरं, ते त्यांची घरं करून त्या ठिकाणी राहत होते. They had all become a part and parcel of our existence and daily life. आणि आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला ते सर्वजणच एक अविभाज्य घटकच बनले होते, असं लेखक या ठिकाणी म्हणतोय. म्हणजे या लेखकाला या सर्व गोष्टींची, पशुपक्ष्यांची सवय झाली होती. जसं आपल्या घराच्या समोर एखादं झाड असावं आणि त्या झाडावर वेगवेगळे अनेक प्रकारचे पशुपक्षी येत असतात. आपण खेडेगावात राहत असाल तर तुमच्या गावामध्ये दरवर्षी वानरांचं एक टोळकं येतं आहे आणि ते गावातील सर्व झाडावर जाऊन दंगामस्ती करत असते, सगळ्या गावाला सुद्धा सकाळी सकाळी पहाटे जागं करते. आणि तसंच या वानरांच्या भुंभुंकाराचा, पक्ष्यांच्या किलबिलाटाचा, चिवचिवाटाचा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य पैलू, घटकच बनून गेलं होतं, असं या ठिकाणी लेखक म्हणतोय. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. आणि एका शनिवारच्या दुपारी घडलेला एका लहानशा घटनेने लेखकाच्या मनावर एक खूप मोठी गोष्ट अशी बिंबवून गेली की अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. कारण का ईश्वराच्या अजब निर्मितीचा एक अनोखा पैलूच लेखकाला उलगडला होता. अ होल न्यू डायमेन्शन म्हणजे एक अजब किमया. अजब म्हणजे आपण कधीच न पाहिलेली अशी गोष्ट आपल्यासमोर जर घडली तर आपल्या ती कायमस्वरूपी स्मरणामध्ये राहते. तशीच लेखक 15 वर्षाचा असतानाची ही घटना लेखकाच्या कायम मनावर ही कोरून गेलेली होती. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन. आणि पूजा व्हॅकेशन मीन्स दुर्गा महोत्सव. आणि त्यांच्या पश्चिम बंगालमध्ये दुर्गा महोत्सवाच्या नुकत्याच काही दिवस झालेच सुट्ट्या लागल्या होत्या. जसं आपल्याकडे
दिवाळी व्हॅकेशन, दीपावली फेस्टिवल असते, तसं पश्चिम बंगालमध्ये दुर्गा महोत्सवाच्या वेळेस तिकडच्या शाळेंना सुट्ट्या असतात. आणि लेखक म्हणतो की दुर्गा महोत्सवामुळे नुकत्याच आम्हाला सुट्ट्या लागल्या होत्या, जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड. कोणत्याही प्रकारच्या इतर मुलासारखंच द हॉलिडेज प्रोव्हाइडेड ॲन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीजन. आणि इतर मुलासारखंच आम्हा मुलांना किंवा मला या सणासुदीच्या काळामध्ये खास मुलांसाठी स्पेशल प्रकाशित होणारी वेगवेगळ्या प्रकारची साप्ताहिके, मॅगझिन्स असतील, कथेची पुस्तके असतील, त्या पुस्तकामध्ये मला वाचनामध्ये बुडून जाण्याची एक खूप मोठी अशी संधी मिळाली होती. कारण की आमच्या काळामध्ये टी व्ही, मोबाईल किंवा टेक्नॉलॉजी जास्त प्रमाणात नव्हती. त्यावेळेस भरपूर असे 8 दिवसाला निघणारी मासिके असतील, स्टोरी बुक असतील, सुट्टीच्या काळामध्ये ते आम्ही वाचायचो. तसंच लेखकालासुद्धा ही सुवर्णसंधी वाटली की सुट्टीचे दिवस मस्तपैकी वेगवेगळ्या प्रकारच्या कथा व्हेरियस मॅगझिन्समधून, वेगवेगळ्या प्रकारच्या साप्ताहिकामधून आपल्याला ज्या खास मुलांसाठी प्रकाशित झालेल्या आहेत त्याचा आपल्याला खूप आनंद घेता येईल असं लेखकाला वाटलं. आफ्टर अ हर्टी लंच आणि हर्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि दुपारचं हर्टी लंच म्हणजे पोटभर असं मनसोक्त केलेलं जेवण. त्या जेवणानंतर माय पॅरेंट्स, माझे आईवडील आणि माय यंगर सिस्टर्स, माझ्या लहान बहिणी, ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप, दुपारी मस्त डुलक्या घेत झोपी गेले होते, म्हणजे वामकुक्षी घेत पडले होते. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी मात्र कथेच्या गोष्टीच्या पुस्तकामध्ये सेटल डाऊन, मी रमून गेलो होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि ही दुपारची ती शांतता, ते वातावरण, एखादी ॲडव्हेंचर स्टोरी, साहसी कथा, साहसी पुरुषांच्या कथा वाचाव्यात असा जणू तो एक ते वातावरण, ती संधी होती. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. या ठिकाणी खूप मोठं सेंटेन्स आहे की त्या शांत वातावरणामध्ये अधूनमधूनच माझ्या कुटुंबातील आईवडिलांचं, बहिणींचं घोरणं असेल किंवा द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, इंटरमिटंट अधूनमधूनच घरातील चिमण्यांचा चिवचिवाट असेल, द हर्ष काविंग ऑफ अ क्रो, द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. आणि घराच्या भोवतालून कावळ्यांची कर्कश अशा काव काव, काविंग मीन्स काव काव, श्रील म्हणजे कर्कश कॉल, आवाज, अशा पद्धतीनं माझ्या कानी पडत होता. अँड ऑफ काईट फ्लाइंग हाय अबाव द ग्राउंड. आणि वेगवेगळ्या उंच इमारतीच्या वरून उडणाऱ्या पतंगांचा आवाज, तो सुद्धा त्या दुपारची शांतता भंग करत होता. मिनिट्स टिक्ड बाय, काही वेळातच, मिनटामध्येच आय बिकम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. आणि मी मात्र त्या स्टोरी बुक्समध्ये अकंठ डुबून गेलो होतो. ॲब्सॉर्ब्ड मीन्स गढून जाणे. एखाद्या गोष्टीमध्ये
तल्लीन होऊन जाणे, एनग्रॉस्ड अँड ॲब्सॉर्ब्ड इज अ सिनॉनिम वर्ड्स. आणि म्हणून मी त्या पुस्तकामध्ये खूप असं गढून गेलो. सडनली, अचानकपणे, आय हेर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आणि काही अंतरावरच मला रस्त्यावरल्या भटक्या कुत्र्यांचा टोळीचा भेसूर असा भुंकण्याचा आवाज, फ्युरियसली भेसूर आवाज माझ्या कानी पडला. आय चूज टू इग्नोर द commotion, thinking that the pack of dogs might have cornered a helpless pig. मला वाटले एखादे बिचारे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीमध्ये सापडले आहे आणि त्याच्या मागे कुत्रे लागलेले आहेत असं मला वाटलं. आणि म्हणून मी सर्वप्रथम आय चूज टू इग्नोर द कमोशन, त्या गोंधळाकडे मी दुर्लक्षच केले. पण लगेचच द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रॉस ॲडेड टू द कॅकोफनी. आणि लगेचच मला त्या कुत्र्यांचा आणखीनच खूप मोठा आवाज, भुंकण्याचा आवाज ऐकू येऊ लागला अधिक द्वेषाने. आणि द अलार्म्ड कॉविंग ऑफ फ्लॉक ऑफ क्राउज ॲडेड टू द कॅकोफनी. आणि त्या कावळ्यांचा, कॅकोफनी मीन्स कलकलाट, गोंधळ जास्तच मला त्या ठिकाणी ऐकू येऊ लागला. आणि तो त्या कुत्र्यांच्या गोंगाटामध्ये भरच घालत होता. आय ऑल्सो हेard द डिस्टर्बन्स अप्रॉचिंग क्लोजर. आणि मग मात्र तो कलकलाट, गोंधळ माझ्या एकदम जवळच येत असल्यासारखा मला भासू लागला, मला जाणवू लागला. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. क्युरिओसिटी, उत्सुकता, गॉट द बेटर ऑफ मी. मला मात्र आणखीनच माझ्या मनामध्ये उत्सुकता लागून गेली की मला वाटलं बघावंच आता नेमकं हा कशाचा कर्कश आवाज आहे. लिव्हिंग द बुक असाइड. तेव्हाच मी काय केलं, माझं पुस्तक लगेच्या लगेच मी बाजूला केलं. आय रश्ड टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. आणि तो गोंधळ, कलकलाट पाहण्यासाठी आय रश्ड टू द वरांडा. रश्ड मीन्स घाईघाईत पाहायला जाणे. जसं आपण घरामध्ये असावं आणि घराच्या बाहेर खूप मोठा गोंधळ ऐकावा आपल्याला भांडणाचा. आपलं मन मात्र त्यावेळेस आपण जेवत असलो तरी जेवता जेवता आपण रोडला पळत जातो पाहण्यासाठी की नेमकं काय झालं. कारण का माणसाच्या मनामध्ये ही खूप मोठी उत्सुकता असते, कोण्याही मानवामध्ये. काही झालं की पटकन आपल्याला उत्सुकता लागलेली असते, क्युरिओसिटी, बघावं काय झालं काय नाही. कोणी म्हणत असं काही नाही काय म्हणलं तरी आपण म्हणतो नाही नाही सांगा ना काहीतरी झालं, एवढा गर्दा. तसं हा लेखक रश्ड टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन. आणि लेखकसुद्धा त्या ठिकाणी तो पाहायला वरांड्यामध्ये आला. म्हणजेच लेखक म्हणतो आय रश्ड, मी वरांड्यात धावलो. आय ग्लान्स्ड टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि लेखक म्हणतो की माझं तेवढ्यामध्येच बाहेर आल्या त्या क्लब हाऊसच्या रूप मीन्स छप्पर, छपराच्या दिशेने मी नजर टाकतो तर काय, अँड सॉ समथिंग हॉरिबल. मला मात्र तिथे एक चित्तथरारक असं दृश्य दिसलं. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group was holding a baby langur in his hands. आणि एक भला मोठा असा नर वानर, अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group, त्या वानरांच्या टोळीचा तो नेताच असला पाहिजे असा तो भासला मला. was holding a baby langur in his hands. आणि त्याच्या हातामध्ये एक घट्ट पकडलेलं एका वानराचं पिल्लू होतं. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. आणि तो त्या पिल्लाला पकडून
त्या पिल्लाला जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्या शरीराचे मर्सिलेसली मीन्स निर्दयीपणे बायटिंग चावे घेत होता विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. त्याला आता तो जणू काही मारूनच टाकणार होता. अशा हेतूने खूप मोठ्या आक्रोशाने तो त्या छोट्या वानरीच्या पिल्लाचे चावे घेत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी and other lesser members of the Langur group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. आणि त्या वानराच्या पिल्लाची आई असहाय्यपणे हेल्पलेस किंवा दुर्दैवी आई असहाय्यपणे ती माता आपल्या त्या छोट्याशा पिल्लाकडे पाहत होती. आणि अँड अदर लेसर मेंबर्स जे त्या वानरांच्या टोळीमधले इतर लेसर मेंबर्स दुर्बळ असलेले वानर द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बिईंग किल्ड. कारण का त्यांच्या ग्रुपमधले इतर अनेक दुर्बळ वानर वेगवेगळ्या बाजूच्या घरावरती उभं राहून त्या पिल्लाचा जीव जाताना पाहत होते. कारण का या जीवसृष्टीमध्ये प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील, मानव असेल, ज्याच्यामध्ये शक्ती जास्त असते तो थोडंसं इतरावरती दबाव बल वापरण्याचा प्रयत्न करतो. मग प्राणी असतील का, मानव असेल का, शक्तिशाली एखादा व्यक्ती असेल तर एकदम हळकुड्या व्यक्तीला काय करतो, हळकुड्या व्यक्तीला त्याच्यावर जोर जबरदस्ती करतो. किंवा आपण आपल्यापेक्षा एखाद्या कमजोर व्यक्तीला आपण आपला तोरा गाजवत असतो. मग त्यावेळेस ते म्हणते माझ्या काय वाट येतोस, जाणं जरा मोठ्याच्या, बघ ना तुला कसं दाखवते, आहे की नाही. तसं प्राण्यामध्ये सुद्धा जो बलशाली असतात ते इतर कमी ताकदीच्या प्राण्यावरती आपलं वर्चस्व सिद्ध करत असतात, वर्चस्व किंवा दबाव तंत्र वापरत असतात आणि त्यांना कमी लेखत असतात. हे कोणत्याही एका जीवाचं हे एक वैशिष्ट्यच आहे. मानव असेल, इतर कोणते असेल. तसंच हा मेल बेबी लंगूर प्रचंड असा ताकदीचा वानर मात्र इतर वानराला कमी समजून एका पिल्लावरती चावा घेत होता, जोर जबरदस्ती करत होता त्याला मारण्याच्या इराद्याने. आणि म्हणून ते बाकीचे इतर टोळकं स्कॅटर्ड म्हणजे इकडं तिकडं अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. ते फक्त ते पिल्लू आता कसं मरतंय हे फक्त पाहत बसले होते. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजअली डज नॉट अलो अनदर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप. आणि मला लगेच आठवलं की या वानरांच्या जमातीमध्ये एक रूढी प्रथा परंपरा असली पाहिजे की तो दुसऱ्या नर वानराला किंवा एखाद्या प्रौढ वानराला त्याच्या टोळीमध्ये जगू देत नसेल. अशी मला एक प्रथा आठवली, माझ्या डोक्यामध्ये विचार आला. आय रिकॉल द टेरिबल कस्टम. अनिष्ट रूढी प्रथा असेल की प्राणी त्यांच्यामध्ये काही, जसं आपल्या मानवामध्ये आपण एखाद्या कुटुंबाला किंवा काही व्यक्तींना बहिष्कृत करत असतो, म्हणजे आपल्या जमातीमध्ये आपल्या समाजामध्ये त्याला स्थान देत नसतो, तसं त्यांच्यामध्ये काही रूढी प्रथा परंपरा असेल असं मला आठवलं. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल. प्राण्यांच्या या जमातीमध्ये क्लॅन मीन्स जमात, आणि या जमातीमध्ये असं एक वर्चस्व सिद्ध, डॉमिनंट म्हणजे वर्चस्व सिद्ध करणे, असं एक रूढी प्रथा परंपरा असेल असं मला मात्र वाटलं. विदाऊट लुजिंग एनी टाईम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड. आणि मी थोडाही वेळ इकडे तिकडे न घालवता दवडता मी एका हातामध्ये एक भक्कम, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड, एक भक्कम मोठी अशी
काठी हातामध्ये घेतली अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउडिंग लंगूर. आणि हर्ड HURLED, हर्ड मीन्स फेकणे. आणि दुसऱ्या हाताने मी दगड त्या वानराच्या अंगावरती फेकायला लागलो. अजिबात इकडं थोडाही विचार न करता त्या वानराच्या दिशेने दगड भिरकवायला सुरुवात केली. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. आणि त्या वानराच्या लक्षामध्ये सुद्धा आलं नाही की हा माझा हल्ला असेल. आणि द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड, तो त्या हल्ल्याने मात्र तो अति आक्रमक झाला असेल, संतप्त झाला, रागावला होता की इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. म्हणजे त्याच्या लक्षातही आलं नाही की हा एक अचानकपणे कसं काय हल्ला माझ्यावरती झाला, म्हणून तो जास्त संतप्त झाला. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स. आणि लगेच मी नंतर भराभर दुसरे दगड त्याच्या अंगावरती फेकायला लागलो. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. आणि त्याच वेळेला जे कुत्र्यांचा घोळका होता घरांच्या बाजूने म्हणजे त्या छपराच्या खाली, त्याच वेळेस ती कुत्री देखील आता जोरात भुंकायला लागली. देअर पार्ट म्हणजे ते त्यांची भूमिका निभावू लागले. द पिच ऑफ क्राय म्हणजे तो भुंकायला लागले मोठमोठ्याने. ती जसं आजसुद्धा आपल्या ग्रामीण भागामध्ये जर वानर आले तर कुत्र्यांचा घोळकाच त्यांच्या मागे लागतो आणि ते वानर मात्र ह्या घराहून त्या घरावर, त्या घराहून ह्या घरावर अशी उड्या मारत असतात आणि कुत्रे मात्र त्यांना भुंकत असतात. तसेच या ठिकाणी हा संपूर्ण अनेक वानरं त्या कंपनीच्या कॅम्पसमध्ये छपरावरती त्यांचा गोंधळ सुरू होता. आणि त्याच वेळेस कुत्र्यांचा गोंगाट सुरू होता, कावळ्यांचा कावकाव असा कर्कश आवाज सुरू होता. त्याच वेळे काही मुलं पतंग उडीत होते, त्याचाही आवाज कर्कश येत होता. आणि अशामध्येच कुत्र्यांनी जास्तच त्यांची भूमिका निभवायला सुरुवात केली. एखाद्या वेळेस आपण कुठे जंगलात गेलो आणि आपल्यासोबत एखादं पाळलेलं आपलं कुत्रं असावं आणि आपल्यासमोर भक्कम एखादा मोठा प्राणी यावा आणि तो कुत्रा आपल्याला त्या ठिकाणी भुंकायला सुरू करावं, आपल्याला अर्धी शक्ती मिळाल्यासारखं होतं. तसं लेखकाला सुद्धा त्या कुत्र्यांचा थोडासा आधार वाटायला लागला. ती कुत्री भुंकायला लागली. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. आणि अचानक तिथे सर्कमस्टन्सेस म्हणजे बदललेली परिस्थिती. चेंज्ड सर्कमस्टन्सेस मीन्स बदललेली परिस्थिती, अचानक बदललेली परिस्थिती. आणि द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स मीन्स अज्ञात ठिकाणावरून झालेला अनपेक्षित हल्ला. अनएक्सपेक्टेड मीन्स अनपेक्षित, अटॅक मीन्स हल्ला. अज्ञात ठिकाणाहून अनपेक्षितपणे झालेला अचानक हल्ला, यामुळे द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. आणि या वानराला त्या वरांडाच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला मात्र टाकून द्यावं लागलं, सोडावं लागलं किंवा त्याच्या हातातून तो निष्ठला. ते पिल्लू त्याने सोडून दिलं. आणि स्लोपिंग रूफ म्हणजे आता छप्पर सध्या आपल्याला पाहायला भेटत नाहीत. थोडं विदर्भात गेलं तर आजसुद्धा आपल्याला छपरांची घरं पाहायला मिळतात. ग्रामीण भागात कुठे कुठे आहे त्या छपरांची घरे पूर्वी होती. आता संपूर्ण सिमेंटची घरे तयार होत आहेत. आता छप्पर मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि ते छप्पर तयार करणारे आता कुंभारसुद्धा त्यांच्या हाताला ते काम मिळत नाही, म्हणजे त्याचा उपयोगच नाही. तर ते कुंभारसुद्धा आजकाल ते छप्पर बनवत नाहीत. परंतु ही जुनी गोष्ट आहे 70-80 वर्षापूर्वीची. त्यावेळेस लेखकानं आता आपल्याला नमूद केलेली आहे आपल्या 10वीच्या पुस्तकामध्ये. तो सांगतोय की ते छप्पर होतं आणि त्या छपरावरून ते पिल्लू खाली घसरत येत होतं. कुठे? वरांड्यामध्ये. म्हणजे आता खाली वरांडा होता, वरून ते पिल्लू वरांड्यात आता आदळणार, पडणार, अशा हिशोबामध्ये ते घरंगळत येत होतं.
द बेबी वॉज लिस्टलेस. आणि ते ज्यावेळेस असं घरंगळत खाली येत होतं ते त्यावेळेस मात्र लिस्टलेस, स्तब्ध, अचल, अचेतन, त्याच्यामध्ये जीवच नाही. जसं काही एखादी बॉडी असं टाकून द्यावं, शरीर मेलेल्या व्यक्तीचं किंवा प्राण्याचं शरीर कसं असते तसं. अँड ॲपियर्ड टू बी डेड. आणि तो जसं काय की ते मृत पिल्लू झालेलं आहे, एकदम अर्धमेलं झालेलं आहे असं दिसू लागलं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. ॲज इट्स बॉडी. बघा, लेखकाने बेबी लंगूर हा शब्द वापरला नाही, बॉडी हा शब्द वापरला. बॉडी आपण कधी म्हणतो? बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे, येईल काही वेळात असं आपण म्हणतो ना. किंवा आपण आपल्या शरीराला बॉडी असं म्हणतो. म्हणजे ज्या शरीरामध्ये आत्मा नाही, जीव नाही, अशा शरीराला आपण बॉडी म्हणतो. तसं या ठिकाणी द बेबी वॉज लिस्टलेस म्हणजे अचेतन दिसलं, त्याच्यामध्ये जीव नसल्यासारखं, स्तब्ध होतं. अँड ॲपियर्ड टू बी डेड. आणि ते डेड म्हणजे मृत पावलेलं आहे अशा पद्धतीने म्हणून लेखकाने या ठिकाणी बॉडी हा शब्द वापरला. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. स्लाइड डाऊन म्हणजे खाली घरंगळत ती बॉडी येत होती. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मेनी फोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मिल. आणि तेवढ्यामध्येच ती घरंगळत असताना ते मात्र त्या कुत्र्यांनी पाहिलं. आणि कुत्र्यांनी पाहिल्यानंतर कुत्र्यांना आता वाटायला लागलं की आता आपल्याला आयती शिकार आता मिळते, खायला मिळते. आणि त्या आशेनं ते कुत्र्यांचं घोळकं आणखीनच जास्त ओरडायला लागलं, किंचाळायला लागलं, हेकसायला लागलं. आणि आता मात्र गुड किल अँड मिल, आता एकदम चांगलं जेवण आणि एक चांगलं मेलेलं, त्याला सावज असं म्हणतो, तसं आपल्याला आयतं आता खायला भेटणार आहे. म्हणून ते जास्तच गोंगाट करू लागले. किपिंग द डॉग्स कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक. आणि ते कुत्रे आता त्या बेबी लंगूरला पकडणार. तेवढ्यामध्ये लेखकाने बे विथ स्टिक, एका काठीने त्या कुत्र्यांच्या घोळक्याला दूर केलं. अँड आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाईल्ड रूफ. आणि ते वानराचं पिल्लू खाली येणार तेवढ्यामध्ये आय मॅनेज्ड मीन्स हेअर आर द मिनिंग सक्सिडेड म्हणजे मी यशस्वी झालो. द कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल, त्या बेबी लंगूरच्या शेपटीला माझ्या हातामध्ये पकडण्यात यश आलं. ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाईल्ड रूफ. आणि मी छपरावरून खाली पडण्याच्या बेतात असलेल्या त्या वानराच्या पिल्लाची शेपटी पकडली. द बेबी ॲपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. ते पिल्लू मात्र इनर्ट, निर्जीव असल्यासारखं दिसलं, निश्चल दिसलं, निष्प्राण दिसलं. अँड लाईफलेस मीन्स निष्प्राण दिसलं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि हो, खरोखरच ते पिल्लू ज्यावेळेस माझ्या हातात आलं त्यावेळेस मात्र ते वानराचं नर पिल्लू होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथपर्यंत आजच्या लेक्चर्समध्ये या पाठाचा मतितार्थ पाहिलेला आहे. तरी या पुढचा नेक्स्ट पार्ट 2 हा आपण दुसऱ्या लेक्चर्समध्ये पाहूयात. या पाठावर तुम्ही जे जे बोल्ड लेटर्समध्ये शब्द आहेत ते घरी लिहून काढा, त्याचं प्रोनाऊन्सिएशन लिहा, त्याचं मिनिंग लिहा. आणि जेवढे तुम्हाला हार्ड वाटतात किंवा एखाद्या शब्दाचा जर अर्थ येत नसेल तर माझ्या ग्रुपवरती मला सेंड करा. आणि हा पाठ तुम्ही आता घरी वाचा, एकदा नाही, दोनदा, तीनदा, चारदा वाचा. कारण का आता शाळेला सुट्टी आहेत म्हणून तुमच्याकडे भरपूर
सेल्फ स्टडी करण्यासाठी भरपूर वेळ शिल्लक आहे. म्हणून स्वतःच तुम्ही या पाठावरती अनेक सेंटेन्स ग्रामरचे असतील, टेन्सचे असतील, डिग्रीचे असतील, असे शोधण्याचा प्रयत्न करा. पार्ट ऑफ स्पीच असेल तोसुद्धा प्रत्येक वाक्यामध्ये तुम्ही लिहून काढा आणि अशा पद्धतीनं अभ्यास करा. तर आज आपण येथेच थांबूया.